बॅटिंग साठी विठ्ठल फॅन्स क्लबचे आयकॉन प्लेयर मंदार येवले आणि अभय शिर्के बॉलिंग करत आहेत. बॅटिंग 4 रन विठ्ठल फॅन्स क्लब. अतिशय सुंदर चौकार मंदार याच्या बॅटमधून. पुढचा बॉल 4 रन. चैतन्य शिंदे बॉलिंग टाकतायत आणि तिसरा चौकार 4 रन. विठ्ठल फॅन्स क्लब साठी अतिशय सुंदर बॅटिंग. पुढचा बॉल त्यात काय म्हणजे बदल होणार तुम्हीच क्वालिफाय फक्त किती पॉइंट आले ते बघा. बॉल सुंदर क्षेत्ररक्षण. दोन धावा वाईड बॉल. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचंय. एक नाही डिक्लेअर 1 रन. महत्वाची मॅच आहे. विठ्ठल फॅन्स क्लब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी रेडी आहे कारण विठ्ठल फॅन्स क्लबला पण देखील माहिती आहे एक रन जर तुम्ही चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळून पुढे गेलात आणि नेट रन रेट जर खूप चांगला वाढला स्कोर कार्ड 19 रन. मराठा योद्धा या संघानं 2 मधली 1 मॅच जिंकली आहे. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. एक रन संघासाठी. अजित यादव यांची बॉलिंग दुसरी ओव्हर सुरू. पुढचा बॉल समोरच्या बाजूला 1 बाउन्स फील्ड केला. वा प्रतिम बॉलला थांबवलंय एका धावेवरती. स्ट्राईक वरती आता अभय शिर्के आयकॉन. हा स्ट्रोक गॅप मध्ये अभयच्या बॅट मधून जबरदस्त चौकार. पुन्हा एकदा लगातार यावेळेस पंचांचा फायनल डिसिजन असेल. पंचांचा इशारा इट्स अ 4. अँगल पाहिला जातो बॉल कुठे पडलाय यापेक्षा बॉल कुठल्या अँगल वरून गेलाय. बाउंड्रीला रोपच्या वरून तो बॉल गेला आणि त्यामुळे तो चौकार आलाय. हा स्ट्रोक ऑन साइडला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. वाईड +1 टोटल 2. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे भुईंज गावचे उपसरपंच शुभम अण्णा पवार उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. बॅकफुटवरती आले गॅप मध्ये लगातारचे 2 बॉल चौकार. मंदार आणि त्यासोबत आपण जर पाहिलं तर मैदानावरती अभय शिर्के या दोघांची जोडी. स्कोर कार्ड टोटल 36 रन विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. सलामीची जोडी 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 36 धावा. पहिल्यापासून आक्रमक अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विठ्ठल फॅन्स क्लबचा. जबरदस्त बॅटिंग चौकारांची आतिषबाजी धावांचा पाऊस. मंदार आणि अभय या दोघांची जोडी मैदानामध्ये अक्षरशः तुटून पडली आहे आणि समोरच्या संघाला निश्चित विचारात पाडलेला आहे. विठ्ठल फॅन्स क्लब मॅन ऑफ द मॅच प्राइज बबलू भैया चौरासिया यांच्याकडून आशुतोष चव्हाण
यांच्यासाठी होतं. या आधीच्या मॅचमध्ये आशुतोष चव्हाण यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि ते प्राइज आशुतोष चव्हाण यांच्यासाठी आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये या, आपल्याला ते प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. लगातारचे 2 बॉल आणि 2 चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस आडवा बॅटनं इथं पहा लगातारचा तिसरा. अभय शिर्के सेट ऑन फायर. हा देखील बॉल चांगला खेळलाय. 1 बाउन्स तो बॉलला फील्ड केला. एक सिंगल मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि 50 धावा नॉट आउट कंप्लीट होत आहेत. एकदा जोरदार टाळ्या टीम साठी. 50 रन्स पहिली पार्टनरशिप. नॉट आउट 50. एकावन्न रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा स्ट्रोक. वा, जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे मंदार आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर अभय आणि तब्बल 55 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस दुसरा अक्षय भाडळकर यांच्यावरती हल्ला चढवलाय आणि हा हल्ला भयानक आहे. मंदार यांची बॅट देखील तळपलेली आहे. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर अभय देखील तितक्याच ताकदीने खेळत आहेत. ओहो हो, तिसरा बॉल देखील सीमारेषा पार. 3 बॉल आणि 3 चौकार मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. मंदार येवले जबरदस्त बॅटिंग. हा देखील बॉल चौथा ब्लास्ट. 4 बॉल आणि 4 भयंकर चौकार मैदानामध्ये पाहायला मिळालेत. खूप चांगली बॅटिंग आणि एका माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत विठ्ठल फॅन्स क्लब. यावेळेसचा स्ट्रोक फसलाय आणि हा सरळ बॉल चाललाय बाहेर. इट्स अ विकेट. रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू बॅटिंग रिव्ह्यू आहे. विठ्ठल फॅन्स क्लब सन्मान्य अतुल कोचळे यांच्याकडून दोन्ही खेळाडूंना 101 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जबरदस्त बॅटिंग. सदुसष्ट धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लास्ट बॉल किरण बॅटिंग मार्क वरती. हा स्ट्रोक फसला. विकेट. 68 धावांचं लक्ष आहे आणि आता इथं पहा पॉइंट टेबल मध्ये बरीचशी घडामोड होऊ शकते. एका खूप चांगल्या मार्जिनने जर विठ्ठल फॅन्स क्लब जरी हा संघ जिंकला तरी सुद्धा या ग्रुप बी मध्ये काहीही घडू शकतं. 4 संघ रेस मध्ये आहेत. एक संघ फौजी फायटर्स हा तर क्वालिफाय झालाय, परंतु पद्मावती बिल्डर्स, मराठा योद्धा, विठ्ठल फॅन्स क्लब. पद्मावती बिल्डर्स या संघाचा विचार केला तर नेट रन रेट या संघाचा -0.3 आहे. मराठा योद्धा याही संघाचा नेट रन रेट -2 आहे आणि विठ्ठल फॅन्स क्लब -3 आहे. त्यामुळं आता इथं मजा येणार आहे कारण तिन्ही संघांचे नेट रन रेट मायनस मध्ये आहेत.
आजच्या मॅचसाठी माननीय अजित बापू जाधव आणि रवी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अमृतेश्वर क्रिकेट क्लब अमृतवाडी यांच्यातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांचा अतिशय सुंदर असा प्रतिसाद या मॅचेससाठी मिळालेला आपल्याला आणि पुढच्या इनिंगसाठीचे बॅट्समन रेडी आहेत. बॅटिंगसाठी चैतन्य शिंदे आणि तुषार शिर्के दोघे जण क्रीजवर आहेत. जिंकण्यासाठी यांना 68 रनांची धावांची गरज आहे. आणि मॅच ऑन. एका बाजूला अभय शिर्के समोर बॅटिंग मार्क वरती जर विचार केला तर बॅटिंग साठी पहिल्याच बॉल वरती बिग विकेट डाऊन. चैतन्य बॅक इन पवेलियन. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये फसला आणि इथं विकेट येते. जबरदस्त मॅच चालू आहे. एका बाजूला विठ्ठल फॅन्स क्लब आहे. कालचा दिवस जरूर नव्हता परंतु आजच्या दिवसामध्ये या संघानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. समोरची टीमचा विचार केला तर टीम अक्षय भाडळकर ओव्हरऑल कंपनी ही टीम देखील सहजासहजी मॅच सोडणारी टीम नाहीये. ही देखील टीम शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगवण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक विकेट. षटक क्रमांक पहिलं. बॅकफुटवर त्याला कट केलाय. तुषार या खेळाडूचं मैदानामध्ये असणं गरजेचं आहे कारण आक्रमक फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग. समोरच्या बाजूला स्ट्रोक खेळाय. त्यानंतर बॉलला फील्ड चांगल्या प्रकारे केलं जात आहे साई यांच्याकडून. स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये. वन बाउन्स बॉल फील्ड. हो बरीचशी पळापळ मैदानामध्ये. स्कोर 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल आणि 64 ची गरज. बॅकफुटवरती आले. जबरदस्त टायमिंग. जी आपण चर्चा केली की तुषार या खेळाडूकडून अपेक्षा आहेत. वन बाउन्स बॉल फील्ड. एक सिंगल कंप्लीट. आजच्या मॅच लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब स्पोर्ट ऑन लाईव्ह यांच्याकडून होत आहे. त्यांचे स्पॉन्सर सौजन्य अक्षय साळुंके पद्मावती बिल्डर्स. आणि हा 4 रन. एक मिनिट. पंचांचा इशारा फायनल असेल. इट्स अ विकेट. बॅटिंग मार्क वरती नवीन फलंदाज सज्ज होईल. अजित. यावेळेस आडव्या बॅटनं गॅप मधून बॉल आरपार फरार. 4 धावांसाठी चौकार. हो 2 बॉल आणि 2 पॉवरफुल कडक हिट. अजित यांनी सांगितलंय का बॅटिंग ऑर्डर मध्ये मला मागे ठेवलंय. 2 बॉल आणि 2 चौकार आणि ती ताकद दाखवलेली आहे. फुटवरती आले. 1 बाउन्स एक सिंगल. 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 किरण बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहेत.
आउटसाइड द लेग स्टंप यावेळेसचा बॉल. वन बाउन्स बॉल. 4 धावांसाठी 23 रन धावफलकावरती. किरण बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहेत. 11 बॉल आणि 45 ची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं 4 धावांसाठी चौकार येतोय. 10 बॉल येणारे. स्ट्रोक फसलाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. 9 बॉल 41 ची गरज. किरण बॉलिंग मार्क वरती रेडी आहे. फुल टॉस बॉल. वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. फुल टॉसला नाहीये माफी हे सांगितलं जात आहे. लगातारचे बाउंड्रीज पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये अजित यांच्याकडून केली जाते. आणि ज्या प्रकारे बॅटिंग ऑर्डर मध्ये हा खेळाडू तिसऱ्या नंबरला आला आणि त्यानंतर या खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली गेली. 7 बॉल आणि 33 ची गरज. दोन धावा कंप्लीट. 6 बॉल आणि 31 ची गरज. येणारे 6 बॉल आणि 31 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला स्पीड घ्या. स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचे मालक दत्तात्रय भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिलाच बॉल चौकार. पहा पद्मावती बिल्डर्सला माहिती आहे रन रेट महत्वाचा आहे. एक धाव गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या बॉलवरती चौकारावरती जल्लोष सांगून देतोय की मॅच जरी जिंकली नाही तरी नेट रन रेट खूप इफेक्टिव्ह आहे. मराठा योद्धा अर्थात जर आपण पाहिलं तर एक सिंगल. यावेळेसचा बॉल डॉट बॉल. निर्धा बॉल. रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर टीम रेडी आहे. यूट्यूब टीम ज्यामुळे बघा टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीमुळे हे संपूर्ण शक्य होतंय. बॅटिंग टीमला यूट्यूबच्या माध्यमातून हे सगळं पाहायला मिळतंय किंवा कोणतीही शंका राहत नाहीये. त्यासाठी अक्षय साळुंखे पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी जे काही सौजन्य दिलं. वाईट बॉल. वन बाउन्स बॉल. फील्ड. एक सिंगल. येणारे 2 बॉल आणि 22 रनची गरज आहे. परंतु 2 बॉल महत्वाचे आहेत मराठा योद्धाला. बाउंड्री. 4 धावा. चौकार.
अजूनही 18 धावांची गरज, परंतु जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे, कारण नेट रन रेट. वन बाव चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्यानं 13 रनच्या मार्जिननं हा सामना जिंकलाय टीम मराठा पद्मावती विठ्ठल फॅन्स क्लबनं. परंतु नेट रन रेट जर पाहिला तर नेट रन रेट एक 5 मिनिटाच्या अवधीचा अपडेट होईल. 13 रनच्या मार्जिननं हा सामना जिंकलाय, त्यामध्ये तिघांची रेस चालू आहे, पद्मावती, मराठा योद्धा आणि विठ्ठल फॅन्स क्लब.